तुझ्या परीक्षेचा फॉर्म काय भरला मी तर तुला कारखान्यात येऊन देईल मी? ते शक्यच नाही. तुझ्यामुळे त्या विश्वजित साहेबांनी माझं सगळ्यांपुढे पान उतारा केला. भाऊसाहेबांवरचा विश्वास उडालाय असं म्हणलेत ते. त्यामुळं आता तुला इथं अजिबात एंट्री नाही. मी इथं काम करायला नव्हते आले, मी तुला डबा द्यायला आले होते. मी इतका पण स्वाभिमान घाण ठेवलेला नाहीये राया. धर. काय मग मामा, आज लवकर आलेस कामावर? अरे भाऊसाहेब नाही तर घरी थांबायचं नाही व्हायच. अगं आता तू पण घरी नसती त्यामुळे मला पण घरी करमत नाही. म्हणलं चला कृष्णाच्या हातचा चहा पिऊन यावं. बाकी तुझा अभ्यास कसा चाललाय? एकदम छान चाललाय बघ. आता लवकरच परीक्षा आहेत. कारखान्याच्या कामात ना अभ्यास करावा वेळ मिळत नसेल ना ग? जाते ना कारखान्यावर कामाला? हा जाते की मी. अरे ते काय आहे, लय अभ्यास आहे र. मग मी ठरवलंय की वाईट जरा घरी थांबून अभ्यास करायचा. कधीपासून सुट्टी घेते? अरे खरं तर कालपासून सुट्टी घेतली आहे बघ मी. कृष्ण, धाकल्या मालकाने तुला कामावून काढलं हे मला माहिती झालंय. त्यामुळे तू माझ्याबरोबर खोटं बोलू नकोस. मामा माझी काय बी चूक नाही र, काय बी नाही केलं. हे मला माहित नाही काय? माझी कृष्णा कधीच चुकीचं काम करू शकत नाही. ह्याच्यात नक्कीच तुला कोणतरी भासावतंय. तू काळजी करू नको. भाऊसाहेब माघारी आलं की नाही, आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार आहे. नाही नाही, ही बघ तू कुणाला बी काय बी सांगू नकोस. ही बघ, ही माझी लढाई आहे आणि ही मीच लढणार. तुम्ही कुणी बी यात पडू नका. आणि एक दिवस रायाला कळत की माझी काय बी चुकी नाही. ते खरं किती दिवस लपून राहत र. आपण ह्या सगळ्यात तुला त्रास होतोय त्याचं काय बाळा? मामा लहानपणी तूच मला सांगायचंस का नाही की जी होतं ती चांगल्यासाठीच होतं. मग हे बी माझ्या चांगल्यासाठीच असेल. तसं असेल तर चांगलंच आहे. पण लक्षात ठेव, हे तुझा मामा जितताय ना तोपर्यंत तुझ्या सुखासाठी मी कुठेच कमी पडणार नाही. मी काय बी करीन. मामा मला माझ्या सुखाची चिंता नाही र. मला तुझ्या डोक्यावरचं कर्ज लवकरात लवकर फेडायचं होतं. त्याची काळजी तू करू नकोस. तुझा ह्यो मामा डबल ड्युटी करन, पैसे कमवून आणि समजा कर्ज फेडल. फक्त तू आशाचं स्वप्न पूर्ण कर. तू शे होण्यावर ध्यान दे. आणि तुला किती पैसे लागून दे, ह्या मामाला मागायचं. मी तुला काय बी कमी पडून देणार नाही हे सांगायसाठी इथं आलोय. चल येतो मी. अरे एवढ्या गडबडीनं कुठे निघालायस? अगं लय काम पडले ती. ती करून येतो मी. भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी घ्या. भाजी घ्या, मेथी घ्या, काकडी घ्या. हो ताई बोला की काय देऊ? मेथी देऊ का? अहो तुम्ही आहे वय. हा अशा आनंदात फुकटात भाज्या देणार असलीस तर दे की. आनंदात? कसल्या आनंदात? एवढं पैसे आले ते म्हणल्यावर आनंद तर होणारच ना. कसलं पैसं? पैसा माझ्याकडं? काय ताई माझ्या गरीबाची आपली मस्करी करताय तुम्ही. इथं घरावरचं कर्ज कसं फेडायचं त्याच्या टेन्शन मध्ये आहे मी. मग माझी मस्करी करू नका. मला भाजी पाहिजे असेल तर तसेच घेऊन जा तुम्ही, नंतर पैसे द्या. अगं नको आम्हाला तुझी भाजी. आम्हाला पाहिजे तर आम्ही विकत घेऊ. तुला कशाला तोट्यात टाकू? आम्ही तुला पैसे द्यायला आलोय. कसले पैसे? अगं काल बीसीचा दिवस होता, विसरलीस होय? आम्हाला वाटलंच होतं तुझ्या ध्यानात नसणार म्हणून आली नाहीस ना. हे घे 10,000 रुपये. तुला बीसी लागली आहे बघ. देवच पावला म्हणायचा. पैशांची लई गरज होती. आता या पैशातनं व्हायच तरी कर्ज कमी होईल.
थांबा साहेब, मला थोडं बोलायचं होतं तुम्हाला. बोला की काय झालं? सगळं ठीक आहे ना? माफ करा साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण समजा ठीक नाही. काय झालं नक्की? तुम्हाला पगार कमी पडतोय का? पैशाची गरज आहे का तुम्हाला? नाही नाही, मला माझ्यासाठी काय बी नको आहे. कारखान्याची चिंता वाटायला लागली बघा. म्हणजे मला माहित आहे, मला बोलायचा काय बी अधिकार नाही, पण तुम्ही जसं आम्हाला घरातल्यासारखं मानता तसंच आम्ही कारखाना म्हणजे आम्ही दुसरं घर मानतो. आणि या घरात गडबड सुरू असताना मी शांत कसा राहीन साहेब? गडबड? नक्की कसली गडबड? आजकाल ट्रकमधनं माल बाहेर जातोय आणि आत येतोय, पण ते कुठलं आहे कायच कळण झालं हो. त्याची कुठली नोंद ठेवली जात नाही. मागं कारखान्यात जी काय झालं त्यासाठी तुम्ही कृष्णाला जबाबदार धरलं, पण मला नाही वाटत बघा त्यात त्यांची चूक असेल. हे बघा बाबा, तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल, पण माणूस चांगला असणं वेगळं आणि काम चुकीचं करणं वेगळं. पण तुमचं खरं आहे साहेब, पण गरीब माणूस फक्त कष्ट करू शकतो, बेईमानी नाही. कृष्णाला परत आणा साहेब, फार पोरगी चांगली होती. तिला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. अहो तिला यात कुणीतरी फसवलंय साहेब. काही विचारू नकोस बाई मिनटे. त्या सीएचा परीक्षेचा फॉर्म मी कसा भरलाय ना माझ्या जीवाला माहिती. अवकाळी पाऊस पडत असताना शेतकऱ्याला कशी भीती वाटते पिकं वाहून जायची, तशी मला भीती वाटत होती माझे वर्ष वाया जायची. त्यांनी जर माझे डॉक्युमेंट घेतले नसते का नाही तर मला 6 महिने थांबावं लागलं असतं तसंच. अगं मग भरला कसं सांगतो? अगं सांगतेय काय, ती सर मला नाहीच म्हणले होते. मी पर आशा सोडून दिलेल्या. असं वाटत होतं माझं सगळं संपलं बाई मिनटे. पण इतक्यात राया आला माझं हॉल तिकीट घेऊन आणि त्यानं काहीतरी करून माझे समजे डॉक्युमेंट जमा केले. अगं काय सांगतेस कृष्णे, तू लय लकीस बघ, तुला रायासारखा नवरा मिळालाय. बरं आता अभ्यासाला लाग. आम्हा समध्यासने तुला सीए झालेलं बघायचंय. आता कुठनं अभ्यासाला लागू मिनटे? त्या अभ्यास करायला पुस्तक बी पाहिजेत की. किती महाग आहेत का ती पुस्तकं? नाही बाई माझ्याकडे तेवढे पैसे. अगं मग रायाकडनं घे की. नाही मला जी करायचं आहे ना ती माझ्या हिमतीवरच करायचं आहे. बरं एक काम कर, तू ना मामा मामीकडनं घे पैसे तात्पुरतं. नको, मला मामा मामींची ओढ आता ना आधीच बघवना झाली बघ. आणि माझ्या शिक्षणासाठी म्हणल्यावर ती लगेच कर्ज काढतेली आणि तीच नकोय मला. मामी तू मिनटे, मी तुला नंतर फोन करते. हा काळजी घे. वाटलं ना तुम्हाला असं परक करशील. तुझं लगीन झाल्यानंतर आम्हाला एवढं अंतर देशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं कृष्णे. मला हे अजिबात आवडलं नाही. आता मी काय केलंय? तुला पैशांची गरज होती, तू एका शब्दानं बी मला काही बोलली नाहीस. हा, पैशांपायी तू एवढं मोठं एसी व्हायचं स्वप्न धुळीत मिळवणारच वेगळं. अगं असं काही नाहीये, पण ते पण बिन काय नाही. जर मी जिद्दी आहे तर तुझं शिक्षण थांबून देणार नाही. तुला जी काय पुस्तकं पाहिजेत ती मी तुला घेऊन देते. चल माझ्या संगत. तू पहिली इकडे या. बस बरं पहिली इथं. अगं हे बघ, माझा पगार झाला की नाही मग मी पुस्तकं घेईन. आता मला काय बी गरज नाही बघ पुस्तकांची. आणि असं बी त्यांच्या वाचून आता माझं काही अडणार नाहीये, त्यामुळे नंतरच घे. तू खरं सांगतेस ना कृष्णे? होय ग बाय माझे, तू नका काळजी करूस. बरं मला हे सांग, आज कशी काय आठवण काढलीस का तुझ्या कृष्णेची? अगं तुझ्या आवडीची खीर बनवली होती, तीच घेऊन कारखान्यावर गेले होते, तर कळलं की तू तिकडे नाहीस. काय झालं ग, आज कामावर का नाही गेलीस? अगं बघतेस नव किती अभ्यास आहे मला, म्हणून आज सुट्टीच घेतली बघ. पण अभ्यासासाठी सुट्टी घेतलीस आणि तुझ्याकडे पुस्तकच नाहीत, कसं करणार आहेस अभ्यास तू? हा, तू आधी चल माझ्या बरोबर, तुला सगळी पुस्तकं घेऊन देते मी. अगं मामे खरंच नको. कृष्णे माझं ऐकणार आहेस की नाही तू? जर का तू माझं ऐकलं नाहीस ना तर इथून पुढे पाय बी ठेवणार नाही मी इथं. अगं चल आधी. अगं चल मामे, अगं अगं ऐक तरी. हा ते घ्या व्यवस्थित पोत लावून, नीट लावा थापे, नाहीतर वरचं सगळं खाली पडायचं परत. ए पोती लावू नको. काय झालं राया?
मला हे सगळा माल चेक करायचा. सरक बाजूला. ऐ थांब तिथंच. सरक. अरे कशाला उचकटते पोती? हे मी आधीच करायला पाहिजे होतं. अरे पण राय एवढं चिडायला काय झालं? अरे चिडू नको तर काय करू? ही कारखानं मी माझ्या कष्टानं उभं केलेत. आणि तुम्हाला दोघांना बी माहिती, मला खोटेपणा अजिबात आवडत नाही. विधात्यांच्या कारखान्याची हळद ही शुद्धच असणार असा लौकिक होता आपला. मग ह्या कारखान्यातून भेसळवाली हळद गेलीच कशी? मुळात ती इथं आलीच कशी? अरे राय मला नाही वाटत की आपल्या कारखान्यात ही भेसळवाली हळद बनत असेल म्हणून. ही काय? ही हळद कुठून आली? कोण आहे हो? हा? कोण आहे हो जो विधात्यांच्या खाल्ल्या मिठाशी बेईमानी करतोय? ही भेसळवाली हळद आलीच कशी इथं? कुणी बनवली? बाकीची पोती कुठे आहेत? मी काय विचारतोय? पुढच्या तासाभरात मला कारखान्याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. ज्यांनी कुणी बी विधात्यांशी गद्दारी केली, विश्वास मोडलाय, त्याला मी सोडणार नाही. पप्प्या आता काय करायचं? आता काय मिळलो आपण आणि काय? अगं मामे मला खरंच नको ती पुस्तकं. ऐक की जरा माझं, मला तुम्हाला नाही खर्चात पाडायचं. मी एक काम करते, मी राहायला आणायला सांगते. तो काय नाही म्हणणार आहे मला? आणि असं बी माझी सगळी जबाबदारी त्याच्यावरच आहे की नाही? कृष्णे, तुझ्या यशीची जबाबदारी माझी आहे. मी माझ्या डोळ्याने स्वप्न बघितलंय तू यशी झालेलं. यासाठी जी जी करायला लागल ना ती करायला मी अजिबात मागं पुढे बघायची नाही. तू चल बरं आधी. अगं ऐक हे बघ, आत्यासनी इचरायला नकोय. असं कसं जायचं बरं बाहेर मला सांग. हा, त्यांना इचरू दे पहिलं. हा आशे, तू कवास आलीस ग? काय बया, लेक गावातच दिली म्हणून आपलं कवा बी उठायचं तिच्या सासरी याचं. एकाच दिवशी समजा बोजा विस्तार उचलून हितच राहायला येऊ नका म्हणजे झालं. तशी वेळ कधीच येणार नाही. तुम्ही नका काळजी करू. आम्ही गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे. रस्त्यावर राहू पण लेकीच्या सासरी आसऱ्याला नाही येणार. अगं तुझ्या तर नाकाला का नाही लगेच मिरच्या झोमत्या त्या बघ. गमतीने म्हणली मी. हा मग असं नका करत जाऊ अपमान करणारी गंमत. गरीबाकडे येऊन जाऊन स्वाभिमान तेवढा असतो, तेव्हा असं दुखवत जाऊ नका. वहिनी साहेब कुठे आहे ती? ती कामासाठी बाहेर गेल्या. काय काम आहे तिच्याकडं? ती कृष्णीला घेऊन बाहेर जायचं होतं. असं वय. अगं मग जा की, तुझीच लेख आहे. फक्त जायच्या आधी का नाही चहा पिऊन जा. नाहीतर बया म्हणशील लेकीच्या सासरी कुणी चहा बी विचारला नाही. कृष्णा जा बाई चहा ठेव. मामे तू थांब, मी चहा बनवते. कृष्णे, माल नकोय चहा. तू चल बघू आपण पुस्तकं घेऊन येऊ. अशा अगं कशा पाय पैसे वाया घालवत्यास? तसं बी एवढं शिकून तुझ्या लेकीनं इथं त्यांचं नाक कापलंच. बोलिताय तुम्ही नीट बोला. तुम्हाला काही कळतं का तुम्ही कुणाबद्दल बोलताय ती? तुझ्या पोरीबद्दल, कृष्णीबद्दल बोलते आम्ही. तिच्या कामातल्या हलगर्जीपणामुळं इथं त्यांचं हळदीचं करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट रद्द झालंय. आणि त्याच्यामुळं रायान भाऊसाहेबांची बदनामी झाली ती वेगळीच. म्हणूनच रायाने तिला कारखान्यातनं कामावून काढून टाकल्या. कृष्ण, ही काय ऐकते मी? ही समज खोटं आहे ना? तुझ्याकडनं कामाच्या बाबतीत चूक होऊच शकत नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. सांग की कृष्णे, या गुलिताई म्हणतात ती समज खोटं आहे.
मामे, रायानं मला कामावरनं काढून टाकलं ही खरंय, पण कारखान्यात जे काही झालं ना त्यात माझी काही बी चुकी नाही ग. त्याचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तुला फक्त आशीर्वादासाठी खाली वाकायला शिकवलंय. चूक नसताना मान खाली घालून जगायला नाही. आणि तुम्ही मोठ्या आनंदाने सांगताय ना तिला कामावरून काढून टाकलं ती. तुम्ही बघालच, तिला कामावरून काढून टाकलं हे तिचं नाही तर रायांचं आणि कारखान्याचं नुकसान होणार आहे. आणि तिने काम करायचं म्हणलं ना तर कंपन्यांची रांग लागल तिच्या समोर आणि तुम्ही बी बघत बसाल. चाल ग कृष्णे. लय माज आहे ना तुला तुझ्या कृष्णीच्या हुशारीवर. नाही हो माझी एक दिवस ठिचून काढला का नाही तर नावाची गुली नाही मी बी बघतीच तुझी कृष्णी कशी कामाला लागते ती. यात नेमकं जिथलं फुटेज पाहिजे तीच दिसत नाही. राया, मला वाटतं हे कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचं काम आहे. आपल्या कारखान्यात कोण कशाला असं करेल? करेक्ट. मला बी हेच वाटते राया. आपण कारखान्यातल्या लोकांची चांगली काळजी घेतोय, त्यांना चांगला पगार पण देतोय. मला नाही वाटत की कारखान्यातलं कोणी हे काम करत असं. आणि तसं बी मी आणि पप्प्या कारखान्यात 24 तास आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतो. मग काय तर. हो, मग कारखान्यात भेसळवाली हळद सापडलीच कशी? राया, तवा सगळं कृष्णा बघत होती आणि आता तिला जर बाहेरच्या माणसाची साथ असेल तर त्याला आम्ही काय करायचं? पप्प्या, अरला काही जादू झाली कशी? राहायला आपल्या फुटेज कसं काय दिसलं नाही बरं माल ठेवल्याचं? लका ऋतिक, ह्यो सगळा कांड मीच केलाय. जेव्हा जेव्हा आपण केमिकलची हळद कारखान्यात आणून ठेवत होतो तेव्हा तेव्हा कॅमेरा मीच बंद केले. पप्प्या, भावा लागतं माझ्या. अरे कसलं शान आहे रे तू. काय ग मामे, आजकाल लई हट्टीपणा करायला लागली असं? का बरं माझं काय ऐकत नाहीस? कारण तू माझ्याकडे हट्ट करत नाहीस ना म्हणून. तू आता आम्हाला परक समजायला लागलेस कृष्णे. मामे, अगं मला आपली परिस्थिती माहिती आहे. आता तू सांग आपल्यावर किती कर्ज आहे आणि त्यात ही सगळी पुस्तकं. हा, तुझ्या पुस्तकाने काय लाखोंचं कर्ज वाढणार आहे वय ग. आणि अगं एशी झालीस की परत कर पाहिजे तर. पण आता चल, तुझा अभ्यास अजिबात थांबायला नको बघ. आणि अगं मला ना भिशी लागले, त्यातनं घेते मी ही पुस्तकं. मी काही ऋण काढून सण नाही साजरं करत बाय. आता मला सांग, हेच पैसे आपल्याला कर्ज फेडायला कामी आले असते की नाही? हा कृष्ण, तू कर्जाची अजिबात काळजी करू नको. तुझ्या मामाला का नाही मोठ्या कंपनीत नोकरी लागल्या. एकदा का त्यांचा पगार सुरू झाला ना की सगळं कर्ज हळूहळू फिटून जाईल बघ. काय सांगतेस? मामाला नोकरी लागली? होय. कुठे लागली ग? लई मोठी कंपनी आहे. मला नाव नाही माहित, पण काम चांगलं आहे. नुसतं एसी मध्ये बसून राहायचं बघ. नुसत्या ऑर्डरी सोडायच्या. चहा कॉफी जे काही मागतील ना ते त्यासनी जागेवर बसून मिळतंय. आणि ह्या वयात त्यांना काम करायला लागत नाही, कष्ट करायला लागत नाहीत. ह्याच मला लई बरं वाटतंय कृष्णे. देवा, त्यांची ही नोकरी अशीच टिकून राहू दे.